तुम्हाला थोडासा रंग लावू मी? नाही, नो नेवर, कधीच नाही. ऐका ना, अगदी थोडासा. नाही म्हणून सांगितलं ना मी. नाही. एकदम छोट्या बोटाने एवढाच. नाही, मला नको आहे आणि तुम्ही सुद्धा तो रंग बाजूला ठेवून द्या. मला रंग लावायला येऊ नका. नाही, एक काम करा, तुमचं तुम्ही खेळा, मी नाही लावून घेणार. आजी, अरे पिंट्या, दरवर्षी तू एक बोटी रंग लावून घेत नाहीस. स्वानंदी, रंगव त्याला, अगे रंगव. अरे लग्नानंतरची पहिली रंगपंचमी आहे तुमची. ती म्हणजे कशी एकदम अशी कलरफुल झाली पाहिजे. बाकी झाली की नाही आजी? मग बस झालं. हे बघ, नाही हो, त्या बरोबर बोलणार. तुम्ही तिच्या भावना फार मनावर घेऊ नका, फसाल. आणि हे रंग वगैरे नकोच आहे मला काही. अहो, ते सगळं नाका तोंडात जातं. तुम्हाला माहिती आहे ना मला संसर्गाचा त्रास आहे म्हणून. आणि तो रंग असा हाताला लागला ना की अशी खाज सुटायला लागते. रंग निघत नाही. कितीही वेळा आंघोळ केली तरी तो रंग निघत नाही. तुम्ही मला रंग लावला. हो, बघितलंस किती आनंद चाललाय तो. आणि आपण इथे तोंडावर पडलोय. आपण तोंडावर नाही पडलोय, आपल्या तोंडावर काळं पडलंय. सोनंदी मॅडम, तुमचा फोन वाजतोय. हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? हो, मी रोहिणी बोलते मॅडम. अगं हो, तुझा नंबर आहे, बोल. का रोहिणी, कशी आहेस तू आणि बाबा कसे आहेत ग? हो मॅडम, सगळं ठीक आहे, पण मला तुम्ही भेटाल का? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. काय हो, बरी आहेस ना तू? काय झालंय? काय सांगायचं आहे? मॅडम प्लीज असं फोनवर नको, अहो, खूप महत्वाचं आहे. आपण भेटून बोलूयात का? अगं पण आता तर इथे कार्यक्रम सुरू आहे घरामध्ये, रंगपंचमी आहे ना. मॅडम खूप महत्वाचं आहे हो, प्लीज या ना. बरं थांब, मी येते. मी तुम्हाला पत्ता पाठवते. ओके, आता लगेच येते. हां. ए ए ए ए थांब. हॅपी रंगपंचमी टू यू. सेम टू यू. एवढं आपण कुठलाच सण समरशिवाय साजरा नाही केला नाही. जरा विचित्र वाटतं यावेळी सगळं. जरा रंग लावू द्यायचा नाही. आपण मी 2 बोटं का होईना रंग लावायचो त्याला दरवर्षी. सगळं परत पूर्वीसारखं छान होईल का रे? मला स्वानंदी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. मॉम, काय चाललंय या घरात? नाच गाणी काय चालली आहेत? माझं तर डोकंच फिरलंय. ही सारखी सगळ्यांना फेक स्माइल द्यावी लागते. कंटाळले मी. ही स्वानंदी या घरात आल्यापासून नाही जरा जास्तच चाललंय मॉम. हे तुझ्या आजीमुळे. तिला हवी असतात अशी गाव जेवणं घालायची असतात. आणि आता तर काय तिला पार्टनर मिळाली आहे ना, स्वानंदी. काय तर म्हणे लग्नानंतरचे पहिले सण. खरं तर समर आणि स्वानंदीचं लग्नच नाही झालं पाहिजे होतं. काय करणार? अधीराचा मूर्खपणा. मम्मा, अगं स्वानंदीला कोणाचा तरी फोन आला आणि ती गेली. निघून गेली काही नाही. कोणाचा फोन आला होता एवढा? तेच तर माहित नाही ना. मी ऐकायचा प्रयत्न केला पण मला काहीच कळलं नाही. मम्मा, निकिताचा फोन आला असेल का ग? हा, निकिताचा असू शकेल. नेहमीसारखं रडत रडत कॉल केला असेल आणि या मॅडम गेल्या घरातला इव्हेंट सोडून. तिला दादाला दाखवायचंच असतं ना की ही किती चांगली आहे, ही लोकांशी किती चांगली वागते. नेमकं हिला करायचं काय आहे? पण मॉम, तिच्या घरून पण कॉल येऊ शकतो ना. तिच्या त्या मूर्ख आईने काहीतरी राडा घातला असेल. नॉनसेन्स. नाही अंशू, इतक्या घाईने गेली म्हणजे निकिताचा कॉल आला असेल तरच ती जाईल. पण कॉल कोणाचाही येऊ दे, आपण निकिताचं झालंय असं समजू.
काय ग, बरी आहेस ना तू? हो. रोहिणी, मला आवडलं नाही हा, पण तू अशी निघून गेलीस ते. मीच नाही, समर सर सुद्धा तुझ्या बाजूने उभे होते या सगळ्यामध्ये. सॉरी मॅडम, मला त्याच दिवशी तुम्हाला मॅडम सांगायचं होतं, पण नाही सांगता आलं. अंशुमन सरांची खूप भीती वाटत होती. ऐक, मी बरोबर आहे तुझ्या. तुला घाबरायची काहीच गरज नाहीये. मॅडम, तुमच्या वाढदिवसाला हिऱ्याच्या हाराच्या बाबतीत जे काही झालं होतं ना, त्यात आनंद सरांचा काहीच दोष नाहीये. हे सगळं घडवून आणलं होतं. तुला तुला कसं माहिती हे सगळं? अहो, म्हणूनच तर अंशुमन सर चिडले ना माझ्यावर. मी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले होते ना, तेव्हा हे सगळं माझ्या कानावर पडलं. एक्झॅक्टली काय ऐकलंस तू? मॅडम, त्या निलिमा मॅडम आहेत ना, मल्लिका मॅडमच्या फ्रेंड, त्यांनी हे सगळं केलं असं म्हणाले ते. आता दादाचं मन नाही बदलणार. कशावरून? अगं कारण हा प्लॅनच फुल प्रूफ होता ना, आणि निलिमा मावशीने त्याला असं काही फ्रेम करून चोर ठरवलंय ना, दादा तर त्याला परत जवळ करेल असं मला वाटत नाही. समर, येऊ का? काकू ये ना, ये ये. शेवटी तुला रंग लागलाच. काय करणार आता, ही आजी आहे ना, या वयात सुद्धा इतका खोडकरपणा तिच्यात कुठून येतो मला खरंच काही कळत नाही. हे सगळं तिच्यामुळे आहे. पण मला कळत नाही तुला तो काळा रंग कसा काय लागला? हा, तो काळा रंग नाही नाही, तो काळा रंग नव्हता. तो ते सगळे रंग मिक्स झाले होते ना, तो उडाला माझ्यावर. आणि मी सुद्धा आज पहिल्यांदा इतके रंग खेळलो. दरवर्षी आनंद असायचा, तो मागे लागायचा म्हणून मी रंग लावून घ्यायचो. मग ती सगळी होळीची गाणी म्हणत बसायचो, आणि वर्षातला तेवढा एकच सण बरं का, म्हणजे रंग सोडून इतक्या उत्साहाने खेळायचो. आणि स्वानंदी मॅडम सुद्धा ना बरोबर नको तेव्हा आजीच्या पार्टीत सामील होतात. आणि आजी सुद्धा स्वानंदी मॅडमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करून घेते, कारण त्या नकार देऊ शकत नाहीत आजीला. पण खरंच सांगते, ह्या वेळचा हा होळीचा इव्हेंट ना खूपच भारी झाला, खूपच छान. मला असाही फार मूड नव्हता. आनंद पण नाहीये, त्यामुळे मला असं वाटलं की हा सण काही मी साजरा करू शकणार नाही. पण स्वानंदी मॅडमनी इतक्या सगळ्या गोष्टी इतक्या उत्तम पद्धतीने अरेंज केल्या होत्या की त्यानिमित्ताने मी लोकांमध्ये येऊन तरी बसलो, नाही तर पूजा करून मी गपचूप रूम मध्ये बसलो असतो. खरंय तुझं. स्वानंदीने ना अगदी विचार करून चोख तयारी केली. चोख म्हणजे अगदी सगळंच चोख. पण तरी जरा सोहळा थोडस जास्तच साजरा झाला असं मला वाटलं आपलं. म्हणजे मला थोडी काळजी वाटली रे, एवढंच. कसली काळजी? जाऊ दे. नाही म्हणजे परत मी बोलले तर माझं तोंड दिसेल. काही नाही. काकू, तू माझ्याशी बोलू शकतेस, मला खरंच काही वाटणार नाही.